आयकॉनशील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट हितेश पारखजी, ज्यांनी खरं तर 2019 पासून या क्षेत्रामध्ये सुरुवात केली कामाला. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे आजवरचा हा त्यांचा प्रवास कसा आहे, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत आणि या क्षेत्राकडे बघताना त्यांची काय स्वतःची मत आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर गप्पांना आपण थोडी सुरुवात करूया. त्याच्या आधी थोडं फ्लॅशबॅक पासून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण आर्किटेक्ट व्हावं असं? तर काय सांगाल? नमस्कार. माझं एज्युकेशन जळगावमध्ये झालेलं आहे 12th पर्यंत. मी सेंट जोसेफ स्कूलमध्ये होतो आणि नंतर 11th-12th MJ कॉलेजमध्ये होतो. माझं मेन मोटिवेशन म्हणायचं तर मला ड्रॉइंग आणि आर्टची खूप आवड होती फ्रॉम द काय म्हणतात चाइल्डहुड. 4th पासूनच असं ठरवलं होतं की आपण काहीतरी डिझाईन फील्डमध्ये जाऊ आणि 6th मध्ये निश्चित केलं की आपण आर्किटेक्टच होऊ. अच्छा. हा, आणि 6th मध्ये ते केल्यावर फोकस तेवढाच होता की फक्त आर्किटेक्टच व्हायचं आहे. तर मी हे पण केलं की दुसरी कोणती एंट्रन्स दिली नाही, इंजिनिअरिंग दिली नाही, कोणतंच दिलं नाही, फक्त आर्किटेक्चर तिन्ही एंट्रन्स दिल्या आणि तसं मग पुढे सुरू झालं. बरोबर. पण असं असतं जनरली आर्किटेक्ट असण्यासाठी थोडं ड्रॉइंग वगैरे चांगलं असावं लागतं. तर तसं तुमचं काही चांगलं होतं का, नंतर सुधारलं का, कसं होतं? तेच होतं की बेसिकली ड्रॉइंग पहिल्यापासूनच चांगलं होतं. 4th पासून म्हणजे मी लहानपणापासून ड्रॉइंगची खूप आवड होती. मग तिथे ट्युशन्स घ्यायचो, ड्रॉइंग क्लासेसमध्ये जायचो, वेगवेगळे कॉम्पिटिशन्स असायचे, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचो, त्याच्यामध्ये काही अवॉर्ड्स भेटले, तिथून मोटिवेशन भेटलं आणि असं वाटलं की आपण डिझाईन फील्ड मध्येच जायला पाहिजे. मग आर्किटेक्चर चूज केलं. मग आपण जसं बोललो तसं मगाशी की प्रत्येक आर्किटेक्टचा एक वेगळा स्ट्रगल असतो. म्हणजे एज्युकेशन झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. अनफॉर्च्युनेटली तुमच्या वेळेला कोरोना आलेला सुरुवातीलाच. तर मग तुमचा स्ट्रगल कसा होता आणि फर्स्ट इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट जो केला विथ इंडिपेंडेंट रिस्पॉन्सिबिलिटी, तर त्याची काय आठवण आहे? फर्स्ट इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट मी जो केला तो होता ऍक्च्युअली एक बंगलो प्रोजेक्ट होता. छोटासा होता, एक अप्रॉक्सिमेटली 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉट होता आणि 3-3.5 स्क्वेअर फीट बिल्टअप होतं. त्याच्यामध्ये पण असं होतं की 2019ला क्लायंट आले जेव्हा मी स्टार्ट केलं. एक समजा सप्टेंबर-ऑक्टोबरला माझं ऑफिस स्टार्ट केलं मी आणि मार्चमध्ये जोपर्यंत 3-4 महिने गेले प्लॅनिंग फेज, वास्तू, ते क्लायंट वास्तू कंप्लायंट होते, तर त्यांनी वास्तू करून चेक केलं आणि जसंच कोविड आलं मार्चला तेव्हा आम्ही कन्स्ट्रक्शन चालू करत होतो आणि तो प्रोजेक्ट आम्ही टर्नकी घेतलेला, म्हणजे विथ डिझाईन, कन्सल्टन्सी, पीएमसी सगळं घेतलेलं. दॅट इज तो मोठा एक चॅलेंज आमच्यासाठी होता कोविडमध्ये, कसं काम करायचं, प्लस डिलिव्हरी टाइमवर द्यायची आहे क्लायंटला. तो एक मेजर डिफिकल्टी होती. आम्ही मटेरियल प्रोक्युअर करायला इव्हनिंगला वेंडर्स मटेरियल पाठवायचे, रात्री मटेरियल्स पाठवायचे, सुपरवायझर रात्री 12 वाजता जायचं साईटवर, इंजिनियर जायचं साईटवर, असं होतं. असं करतो पहिला प्रोजेक्ट कम्प्लीट केला आणि तोही कम्प्लीट आम्ही विथ इंटिरियर्स 9 months मध्ये पूर्ण बंगलो कम्प्लीट केला. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा कुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? मी एक हे सांगू शकतो की माझा एक्सपिरियन्स अपोजिट आहे. आपण म्हणतो की अनस्किल्ड लेबर खूप जास्त आहे या क्षेत्रात, पण माझ्या हिशोबाने स्किल्ड लेबर खूप जास्त आहे. जेव्हा आम्ही ड्रॉइंग्स इश्यू करतो, काही अशा कंडिशन असतात की साईट इंजिनियरला, साईट सुपरवायझरला ते समजत नाही, पण तो कार्पेंटर फिटर असतो आरसीसी मधला, त्याला इमिजिएट ड्रॉइंग कळतं, कारण त्याच्यामध्ये त्याचा एक्सपिरियन्स असतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये मला तर आतापर्यंत काही तसं अडचण आलेली नाही. बरोबर. दुसऱ्या आर्किटेक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो पहिला प्लॅन, रचना, आराखडा आपण ज्याला म्हणतो. तर मग प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे आणि तुम्ही त्याला इम्पॉर्टन्स कसा देतात, कसं बघता त्याच्याकडे, वर्किंग कसं करता? प्लॅन इज द बेसिक फंडामेंटल ऑफ कोणती बिल्डिंग असेल तर हा प्लॅन बेसिक एक आयडेंटिटी आहे. विदाऊट फंक्शन, विदाऊट एनिथिंग, काय क्लायंटला फंक्शनॅलिटी कशी भेटणार, नॉट म्हणजे आम्ही ऍस्थेटिक्स पहिले बघत नाही, पहिले फंक्शनॅलिटी बघतो. प्लॅन इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ एनी बिल्डिंग और अ स्पेस which has to be the best planning in terms of ventilation, in terms of circulation, in terms of light, everything. ओके. नंतर आता एक वेगळा थोडा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं
तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठले सेक्टर्स येतात, सेगमेंट्स येतात, ज्याच्यावर आता काम करायला पाहिजे जर येणाऱ्या 10-15 वर्षात आपल्याला जळगावचा एक सर्वांगीण विकास बघायचा असेल तर? जळगावाचा एक सर्वांगीण विकास बघायचा असेल तर जसं मी एक इंटरप्रेट करतो की जळगाव इज नियरेस्ट टू 5-6 मेजर सिटीज ऑफ इंडिया. बरोबर. जे मुंबई, पुणे, इंदौर, सुरत, नागपूर ही 5 मेजर सिटीज आहेत. दॅट इज विदिन 500 किलोमीटर्स. तर हा जळगाव एक चांगला लॉजिस्टिक हब होऊ शकतो, कारण इथे एअरपोर्ट पण आलेले आता. तर त्या हिशोबाने लॉजिस्टिक्स इंडस्ट्रीयल हब हे आम्ही विचार करतोय की हे व्हायलाच पाहिजे. इथे लॉजिस्टिक्स हब केलं म्हणजे जो सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ती इथून चालू शकते, कारण सेंट्रली लोकेटेड थ्रू 5 मेट्रो सिटीज. तर तिथे जो रेंटल कॉस्ट आहे त्यांची मोठ्या कंपनीजची ती आपण इथे रेड्यूस करू शकतो त्यांच्यासाठी. ओके ओके. पण मग अशा वेळेला सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर असं इथं काहीतरी हब क्रिएट करायचं असेल तर? सरकारने ड्रायपोर्ट सरकार ड्रायपोर्ट प्रपोज करू शकतो, जसं जालन्याला केलं. बिंग अ स्टील इंडस्ट्री हब, सरकारने एक ड्रायपोर्ट तिथे टाकलेलं आहे. तसंच एक ड्रायपोर्ट इथे टाकू शकतात. दिस इज सेंट्रली लोकेटेड. दॅट्स वाय तो एक मोठा गव्हर्नमेंटचा सपोर्ट असू शकते. येस, बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? करेक्ट. फर्स्ट पॅरामीटर आम्ही ठरवतो की जेव्हा साईटवर डिलिव्हरी कोणत्याही स्टीलची आलेली त्याचं एक डिलिव्हरी चलन चेक करा. की डिलिव्हरी चलनवर नंबर ऑफ बार्स किती आले आणि त्याचं वेट किती. तो एक मेजर वेट पर बार. वेट पर बार काय आहे, तो जास्त आहे कमी आहे. इफ दॅट इज द परफेक्ट देन दॅट स्टील इज परफेक्ट फॉर द बिल्डिंग यूज. बरोबर. त्याच्यामध्ये काही प्लस मायनस ठीक आहे, त्याच्यामध्ये एक पर्सेंटेज आहे की त्याच्यामध्ये तो निग्लिजिबल आहे की एवढं पर्सेंटेज प्लस मायनस असेल तर तो ओके असतं. पण त्याच्यापेक्षा जास्त असेल, कमी असेल तर समथिंग इज रॉंग इन दॅट स्टील. दॅट हॅज टू बी लुकिंग. दॅट हॅज टू बी लुकिंग. बरोबर. मग आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का? येस, आम्ही इथे एक लँडमार्क प्रोजेक्ट केलेला जळगावला, सुरेश कलेक्शन म्हणून. अँड दॅट प्रोजेक्ट दॅट इज अ 40,000 स्क्वेअर फीट प्रोजेक्ट, जो मी आणि एक माझी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे PPRL म्हणून. ओके. मी ॲज अ डिझाईन कन्सल्टंट, PPRL ॲज अ स्ट्रक्चरल कन्सल्टंट अँड कॉन्ट्रॅक्टर. आम्ही तो 40,000 स्क्वेअर फीट प्रोजेक्ट मियर 330 डेज मध्ये कम्प्लीट केला. क्या बात आहे. विथ इंटिरियर्स. तर त्याच्यामध्ये 100% स्टील आयकॉन युज केलेला आहे आम्ही. वा. तर मग आयकॉनच्या सर्व्हिस बद्दल, अवेलेबिलिटी बद्दल, कॉस्ट बद्दल अजून काही सांगता येऊ शकतं? आयकॉनची सर्व्हिस मध्ये तर काही अजून मला आतापर्यंत तर काही अडचण आलेली नाही. आणि अवेलेबिलिटी इज व्हेरी फास्ट. तो एक मेजर इश्यू आहे. मी इन्क्वायरी टाकली, PO टाकला कोणत्याही माझ्या डीलरला, जो आयकॉनचा डीलर येतला, तर विदिन 2 or 3 days आय गेट द डिलिव्हरी. तो ते फास्ट आहे. तो फास्ट आहे. येस. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये आता रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय म्हणून बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये आता ऍडजस्ट करून द्या. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट हे दोन्ही कसं तुम्ही बॅलन्स आउट करता? बॅलन्स आउट क्वालिटी आणि बजेट म्हणजे आम्ही कधीही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा स्ट्रक्चर बनवतात, RCC स्ट्रक्चर आणि ब्रिकवर्क जेव्हा सुपर स्ट्रक्चर होतंय, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर फिनिशिंग मटेरियल मध्ये कॉम्प्रोमाइज करा. येस. यू कॅन सेव्ह ऑन टाइल्स, यू कॅन सेव्ह ऑन विंडोज, खूप काही गोष्टी असतात. फर्निचर मध्ये सेव्ह करा, पण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये कुठेच क्वालिटी कॉम्प्रोमाइज करा. दॅट विल लास्ट ऍटलीस्ट 50 years फ्रॉम नाउ. ठीक. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे तुमच्यासारखेच यंग टॅलेंट आता या फील्डमध्ये येते, तुमचे मित्र येतात, ज्युनियर्स येतात, तर त्यांना या क्षेत्रात येण्यापूर्वी काय सल्ला द्याल एक मित्र म्हणून? एक मित्र म्हणून सल्ला देईल की कोणतंही काम स्वतःचं प्रॅक्टिस वगैरे चालू करण्याआधी कुठेतरी 2 वर्ष एक्सपिरियन्स घ्या आणि तरच आपली प्रॅक्टिस चालू करा. नाहीतर आपण काहीतरी ब्लंडर करू शकतो कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये. हा एक मेजर सल्ला आहे. क्या बात आहे. सो हे होते आर्किटेक्ट हितेश पारखजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण असं गमतीनं जरी म्हटलं की एखाद्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एखादा जीव जाईल, पण एखाद्या सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्टमुळं काही शेकडो, हजारो, लाखो, जेवढा तो प्रोजेक्ट साईज असेल त्याप्रमाणे मोठी दुर्घटना घडायचा चान्स असतो. त्याच्यामुळे आधी तुम्ही चांगला एक्सपिरियन्स घ्या, शिका, आणि नंतर या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याचा नेव्हर एंडिंग अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळे तुम्ही द डे यू स्टार्ट तेव्हापासून तुम्हाला लगेच प्रोजेक्ट मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कधी या फील्डमध्ये या, यू आर मोस्ट वेलकम. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.